पोट भरून जेवलो आम्ही, मजा आली जेवण. हा बघा सेट आहे पूर्ण नलिनी काकूंचा, जे शूट करतात सगळे ते. आम्ही नेहमी टी व्हीमध्ये बघत होतो. नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो अलिबागमधील आपल्या नलिनी काकू म्हणजे कोळीनबाई यांच्या रेस्टॉरंटला भेट द्यायला. बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांची स्तुती म्हणजे त्यांची जेवणाची आम्ही स्तुती तर ऐकली, बरेच व्हिडिओ आम्ही बघितले आहेत. तर मग आज आम्ही सुद्धा इथे आलेलो असेल लकीली अलिबागमध्ये. तर चला आपण जाऊया आतमध्ये, बघूया कसं आहे त्यांचं जेवण कसं आहे आणि काय कशा प्रकारे आतला ॲम्बियन्स ते पण बघता येईल तुम्हाला. चला चला. तर मंडळी आज आम्ही आलो अलिबाग येथील आपल्या नलिनी काकू म्हणजे कोळीनबाई यांच्या रेस्टॉरंटमध्ये भेट द्यायला. इथे बघा यांनी पण इथे आपलं बोर्ड वगैरे लावलेलं आहे आणि आता बघूया चला आतमध्ये जाऊन आपण कशा प्रकारचं इकडचं असं पदार्थांची चव कसे ते आपल्याला कळलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. व्हिडिओ नक्की पहा म्हणजे आणि चला आता भेटूया पुढे. चला चला जेवायला चला. मस्त आहे ना लाईटिंग. आता काय करायचं. बघूया आता कसं आहे हे सगळं तिथे बघ. इथे शूटिंग असते त्यांची कोळीनबाईचं सेट. आम्ही आलो आज कोळीनबाई म्हणजे आपल्या नलिनी काकू यांच्या रेस्टॉरंटमध्ये आलो अलिबागला आणि इथे बोलतो त्यांची इथे शूटिंग होत असते. बघा सुंदर कसं मस्त बनवलं इथे आणि इथे सगळ्या जुन्या वस्तू ज्या आपण पाटावर वरवंटा वगैरे आता आपल्याला बघायला भेटत नाही, पण पूर्वीच्या काळात त्याचा खूप वापर व्हायचा. हे गहू दळण्यासाठी जाते, इथे चूल आहे. या गोष्टी आता खूप कमी झाल्या बघायला, पण यांनी असं तिकडे मस्त सुशोभित सेट बनवलेला आहे मस्त. ते कोळ्यांची शान नौका. आता आम्ही आलो आहेत कोळीनबाई या रेस्टॉरंटमध्ये. नलिनीताई मुंबईकर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये. इथे लाईव्ह म्युझिक पण आहे. इथे बघू शकता असे वेगवेगळे शेड्स आहेत. इथे लाईव्ह म्युझिक पण चालू आहे. तर कॉपीराईटसाठी म्युझिक आम्ही म्यूट करू. ते बघू शकता कोळीनबाई रेस्टॉरंटचा तुम्हाला मेनू कार्ड आहे इथे. आमचं स्टार्टर आलेलं आहे इथे आता कोळंबी फ्राय. ते आमचे आता सुरमई थाळी आणि इथे चिकन थाळी आलेलं आहे. चालू आहे इथे ॲम्बियन्स आहे इथे मस्तपैकी. कोळीनबाईचा ॲम्बियन्स. सगळी नारळाची झाडं आहेत पूर्ण आणि त्याच्यामध्ये हे रेस्टॉरंट एकदम छानसं रेस्टॉरंट बांधलेलं आहे. तर आम्ही इथे जेवलो
आणि आम्हाला चव एकदम छान वाटली. इथे घाबरत घाबरत पाळण्यावर बसले तिथे. इथे बघू शकता इथे बार पण आहे आणि हा कोळींबाईचा ते सेट आहे इथे ते व्हिडिओ बनवतात. ते बघू शकता किती लाईन लागलेली आहे. आम्ही लवकर आलो त्याच्यामुळे आम्हाला लाईन नाही मिळाली, पटकन नंबर आला आणि आता खूप लाईन लागलेली आहे. नक्कीच जे आम्ही एवढे दिवस व्हिडिओमध्ये बघत होतो आणि आज प्रत्यक्षात इथे येऊन आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटमधल्या जेवणाचा अनुभव घेतला तर अनुभव फार चांगला होता आणि चवसुद्धा ऑथेंटिक आगरी कोळी पद्धतीचा आहे. आम्ही सध्या इथे 2 डिश ट्राय केल्या पण आम्हाला खूप आवडल्या इथे. तर नक्कीच तुम्ही पण या इथे आणि जेवणाचा आस्वाद घ्या. इथे बघू शकता तुम्ही आम्ही या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा कवर केलं आहे. यांचा सेट आहे इथे नलिनी काकूंचा. तर जसं आपण व्हिडिओमध्ये बघतो त्याप्रमाणेच इथे पुढची चव पण आहे. तर नक्की भेट द्या अलिबाग येथे नागाव येथे कोळींबाई या रेस्टॉरंटला. तर हे आहे आपल्या नलिनी काकूज म्हणजे कोळींबाई यांचं nalini.com. इथे तुम्हाला विविध प्रकारचे मसाले, सरबत, सुकी मच्छी, कोकण मेवा हे सगळं मिळेल. तर त्यांच्या रेस्टॉरंटच्या इथे रेस्टॉरंट आहे त्यांचं आणि त्याच्या अपोजिटच त्यांचं एक शॉप आहे इथे. आणि इथे बघू शकता हे सगळं त्यांची फॅक्टरी वगैरे आहे. बघू शकता इथून विविध प्रकारचे पापड. ते बघू शकता त्यांचे नलिनी काकू यांचे मसाले आहेत इथे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत इथे. इथे पिठं आहेत सगळी, सॅम्पल वगैरे ठेवलेले आहेत इथे. ते बघू शकता सुकी मच्छी आहे, सुकी करंदी, सुका जवळा, सुके बोंबील, ते कोकम सरबत, कोकम आगुळ वगैरे आहे इथे. ते लोणची आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोणची आहेत इथे. जर कोणाला इथे खरेदी करायची असेल तर करू शकता. इथे पापड वगैरे आहेत. चटणीज आहेत इथे, वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी आहेत. ते आमच्या मिसेस नलिनी काकूंबद्दल इन्व्हेस्टिगेशन करत आहेत आज का नाही आल्या म्हणून. ते घेतलेलं आहे काल आम्ही सगळं. ते जेवण झाल्यानंतर आमच्या इथे शॉपिंग चालू आहे नलिनी काकूंच्या दुकानामध्ये. आवळा कँडी.